श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर्धे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक. तोषोनिया वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजे व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा. परज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलोलिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आगवे. जनक जननी पण स्वभावे, सहजाले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिजले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुआ लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना, अरोली करथना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी या अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, मायबाप मज लागी. उडा दामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैसिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थाची घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कौनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालोनी जोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणिली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अण्णासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुआ परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारिया शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया झणी, मज हातीचे न सोडावे. समुद्र अंगीकारिला वडवानळ, तेने अंतरी होतसे विवळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुरमे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळहळा, तेने निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिनली वैखरी. दुष्टपतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळसी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी,
द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरामजी पामर, व्यर्थ पडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिडार. कामकल्पनेसी थार, दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंगधरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणील. नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणील दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड ओहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवी तो केवळ. कन्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर, समर्थे न केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझी नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुआ लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐक कमळापती, तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुढत पुढती, परज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुणी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्धकलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा, निजबोधरूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा, भयकृत भयनाशना गिरीधरा. दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती. शंखचक्र गदाधरा, गरुड वाहना भक्तप्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्वर्या. कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनधिया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवारिया गुणधाम, पाव आम्हा ये समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रकटलाईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलोलिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवीतसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रुती श्रवण की जे सादर. सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपद्मे. सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्ररेखा. गोटी उसुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळाची ये परी. चरणी वाळे घागरिया, वाकी वरत्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची ये परी. गुडघे मांडिया जाणू स्थळ, कटीतंटी किंकिणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ,
वरी झळाळे सोनसळा. कटिवर्ते नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख विद्युलते चिये परी. हृदये श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान. तयावर्ते कंठस्नान जयासी मुनिजन अवलोकिती. उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रापरीस तेजाळ. शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची ये परी. मनगटी विराजती कंकणे बाहुवटी भाऊभूषणे. कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली. कंठावरू ते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जीवा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पणसिगेसी आले. दोन्ही पातयाणी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोळा अलोलिक. भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळे अलोलिक मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुटानी किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी. त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव. माझी या भक्तिस्थव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्षजा. आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान शुद्धामृत वरी घालून. तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणिया. वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रीत्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा. जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी हृदयवासिया रामा. जगदुद्धारा जगद्गुरु. जय जयाजी पंकजाक्षा. जय जयाजी कमळाधीशा. जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त वक्ता सुखमूर्ती. जय जयाजी भक्तरक्षका. जय जयाजी वैकुंठनायका. जय जयाजी जगपालका भक्तांशी सखा तू एक. जय जयाजी निरंजना. जय जयाजी परात्पर गहना. जय जयाजी शून्यातीत निर्गुणा. परिसावी विज्ञापन एक माझी. मज लागे देई ऐसावर जेणे घडेल परोपकार. हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसे संसारी. पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते. लग्नार्थियांचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन. पुत्रार्थियांचे मनोरथ पूर्ण पुत्रदेऊनी करावे. पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत.
पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्टांची पीडाहरण तत्काळ की जय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथपठने सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथपठने करुणिया विद्यार्थीयासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अति व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दीजे मन एवढे मागतो वरदान कृपाणी दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरोणी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन माणी जयाचे चित्त त्यासी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राचिया आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तयवेळी वत्साचे परी भक्तांसी मोहे पाणावे धेनू जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्यात परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांसी घालीसी कृपेची पाखर हातयांचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलोलिक संतोषोणी वैकुंठ नायक वर दिदला अलोलिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक पुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जय मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री वेंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री वेंकटेशार्पणमस्तु।